चौफेर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे तुमच्या आमच्या खिशावर भार टाकणारी। आखाती युद्धामुळे आधीच महागाईचा भडका उडालेला असतानाच गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। पेट्रोलच्या दरात ₹2.61 तर डिझेलच्या दरात ₹2.17 वाढ झाली आहे। गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेलमध्ये झालेली ही चौथी दरवाढ आहे। वाढलेल्या दरांमुळे शहरात वेगवेगळे दर पाहायला मिळत आहेत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्याचा थेट परिणाम आता अनेक गोष्टींवर होण्याची शक्यता आहे। भाजीपाला, किराणा, बांधकाम साहित्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दरही यामुळे वाढणार आहेत। एकूणच आधीच सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसत होत्या, आता महागाईचा भडका उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर ठिकठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर दोन्ही बाजूला बघू शकता। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये काय स्थिती आहे नेमकी, सलग चौथ्यांदा म्हणजे जवळपास 10-12 दिवसांमध्ये चौथ्यांदाही दरवाढ होतीये, त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर होतोय हे निश्चित। तर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून सर्वसामान्यांना काय वाटतं, नेमकं त्यांच्या मनात काय आहे जाणून घेऊया। नेमका किती रेट वाढणार आहे? प्रत्येक वेळी ₹2, ₹5, 87 पैसे, 95 पैसे असं प्रत्येक वेळी वाढवत जाणं, पर पैसे वाढवलेत तरी त्याचा पुरवठा तितका होत नाही आहे। मग कशासाठी पैसे वाढवताय? म्हणजे तुम्ही योग्य पुरवठा करा। लोकांची आता शेतकऱ्यांचे किती मोठे प्रश्न आहेत, नोकरदारांचे प्रश्न आहेत। आता त्या प्रमाणात आम्हाला पगारही वाढत नाहीत। आपण 100चे पेट्रोल टाकतो, 90चे टाकतो, ₹110 टाकतो। इथं आल्यानंतर डायरेक्ट पेट्रोल 111, 112, 115 तर सर्वसाधारण माणसाला खूप मोठा झटका लागते। बापा आपल्याला पेमेंट ₹10,000 आहे, त्यामध्ये 3,000चं पेट्रोल लागते आणि इथं दिवसांदिवस पेट्रोलची वाढ होते। त्यामुळे आपला जो बजेट आहे, विनंती करशील सरकारला हेच विनंती करतो मी की पेट्रोल तुम्ही अजून वाढवा, गरीबाचे तुम्ही जीव घेऊन घ्या। फरक पडतोय ना आम्हाला। पगार कुठं वाढतो? आमचा पगार कुठं वाढतोय आमचा? जेवढा सरकार म्हणतंय की युद्ध आहे त्याच्यामुळे वाढ होते। युद्ध आहे तर बरोबर आहे, पण तेवढं आमचं तर बघायला पाहिजे ना। आमचं पण पोटापाण्याचा प्रश्न आहे। पेमेंट नाही व्यवस्थित, सगळ्यामध्येच सगळ्यांचं जीवन विस्कळीत होत चाललंय पेट्रोल वाढीमुळे। पण सरकार म्हणतं युद्ध आहे, युद्धामुळे ते त्याच्यावर उपाय पण असतातच ना सर, असं नाही की काय उपाय नाहीयेत। उपाय काढले तर भरपूर निघतात ना। सरकार वाढवते ते आपण करणार काय त्याला? मग आता त्यांना तर सांगू शकत नाही, थांबवू शकत नाही तुम्ही। ते वाढवणार तर भरावंच लागेल, गाडी तर चालवत लागेल, नोकरीवर तर जावंच लागेल। नाही गेलं तर मग खायचं काय आम्ही? मग सध्याच्या इंधन दरवाढीवरून